सनी राईट ओव्हर द विकेट मारा करतोय सतीशला पाहूया सतीशची बॅट आजच्या दिवसामध्ये काय बोललेली नाहीये डिक्लेअर स्वरूपात एक धाव एका धावेने श्री गणेश होतोय धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते एक बिनबाद एक शुभम आणि सतीश बॅटिंगची मदार सांभाळतायत तर गोलंदाजीसाठी आलाय तो सनी सतीश पुन्हा एकदा तयार आणि यावेळी मात्र सुंदर असा टाकलेला चेंडू अलेक्स याला काय विकेटच्या मागे चेंडू समजत नाहीये एक चेंडू निर्धाव काढून सुद्धा एक धाव जाते त्याच्यावरती 2 षटकांचा हा सामना आहे मला वाटतं संघाला समजलं पाहिजे की एका एका रनची काय किंमत आहे या क्रिकेटच्या जगतामध्ये पुन्हा एकदा सनी तयार आणि यावेळी सुंदर मारलेला फटका पाहूया झेल होऊ शकतो का आणि सतीशच्या बॅटमधून निघाला पहिलाच चौकार 4 धावांनी संघाच्या धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते 6 बिनबाद 6 सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी सतीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या वातावरणामध्ये चालू असलेले हे सामने यावेळी मात्र ब्लॉकवॉलचा चेंडू होता स्लो वन चेंडू होता एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पाहूया दुसरी धाव मिळते का आणि 2 धावा पूर्ण करण्यात योगदान दिलंय ते शुभम यानं आणि 2 धावांनी संघाच्या धाव संख्येवर धाव संख्या झाली 8 सुंदर आणि मिटिंग विकेट या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा सनी तयार षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी आणि यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू अतिरिक्त उसाळी घेतो आणि सतीशच्या चेहऱ्यावर लागतोय सरळ मला वाटतं हेल्मेट घातलेलं होतं बॅट्समनने म्हणून काही इजा झालेली नाहीये धाव संख्या स्थिरावते धाव संख्या होते ती 8 सुंदर अशी गोलंदाजी शणेश्वर उर्फ सनी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सनी तयार आणि फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर वापर करता आला नाही सतीशाला पहिले षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 9 बिनबाद 9 प्लॅटिनम क्रिकेट क्लब प्रोप्रायटर बाय स्वप्नील केदार थोड्याशा हृदयाच्या धडकन वाढल्यात स्वप्नील याच्या पण क्रीज वरती आहे सतीश त्याच्यामुळं टेंशन जाएगा पेंशन देणे या ठिकाणी आणि गोलंदाजीसाठी आलाय नाना आणि यावेळी सतीशच्या बॅटमधून निघाला फटका पाहूया झेल होतो का चेंडूच्या आणि कॅच सोडलीस मित्रा मॅच सोडलीस कॅच कोणाची तर सचिन याची मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा सतीश याची कॅच सुटली होती आता सुद्धा कॅच सोडली धाव संख्या झाली 11 ना पहिल्या चेंडूवरती मला वाटतं विकेट मिळवून दिली होती आपल्या संघासाठी पण तितकंच गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं पुन्हा एकदा नाना तयार आणि अतिशय खराब असा मारलेला चेंडू एक धाव पुन्हा एकदा नाना तयार
षटकातील पुढील चेंडू घेऊन पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. सुंदरशी गोलंदाजी नानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र दत्ता पुनवत याला गोलंदाजी देताना दिसत नाहीये कर्णधार. नानावरती विश्वास दाखवला, त्या विश्वासाला साथ ठरतो का पाहूया. आणि उजव्याशीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच हात हवेत करतायत जसं काय मला पंकच फुटले आहेत. वाईट चेंडू. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 13. यावेळी मात्र सुंदर फटका. पंचांनी धावा घोषित करायच्या आहेत. एकूण 3 धावा. धावसंख्या झाली 16. धावसंख्या झाली 16. सुंदर अशी धावसंख्या. यावेळी मात्र सतीच्या बॅटमध्ये काही चेंडू बसत नाही आणि हाही झेल सुटलाय. दोन जीवदान या ठिकाणी सतीशला मिळालेत, पण त्याचा पुरेपूर फायदा सतीशला भेटत नाहीये. बॅटच्या स्टिकरवरती जाऊन बॉल आदळतोय प्रत्येक वेळेला. धावसंख्या झाली 18. एक सुंदर असा फटका पाहायला मिळाला असता सतीशच्या बॅटमधून तर सर्व जे ऑडियन्स आहेत ते खुश झाले असते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत नाणेच्या ओव्हरमधले. नाणेच्या ओव्हरमध्ये 2 झेल सोडण्यात आलेले आहेत. आणि मला वाटतं अलेक्साला काय बॉल भेटत नाही, त्याला कुर्ल्या पकडायची प्रॅक्टिस नाही. इंजीनियरिंग जीएपीएल 3 डायनामिक मॉन्स्टर राइजिंग स्टार 11 स्टार और ये मैच जो हो रहा है उसमें जो जीतेगा सबके कैप्टन इधर आ जाए प्लीज. मैच होने के बाद में, ये मैच जैसे ही खत्म होता है बाद में कैप्टन आ जाए. ये मैच के खत्म होने के बाद में, ये मैच खत्म हो जाएगा तो सबके कैप्टन इधर आ जाए. पुन्हा एकदा नाना तयार. आणि यावेळी मात्र एक धाव मिळते. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 20. पंचांनी कृपया सामन्याचा स्पीड वाढवायचा आहे. पंच या ठिकाणी क्यूसी स्टार 21 रन का टारगेट है क्यूसी स्टार के लिए. हॅलो, या ठिकाणी इसमें जो विनर आएगा ना 500 के बीच में, मालूम है ना, प्लॅटिनम क्लब फिल्डिंग साठी जायचंय. सपोर्ट वाले पीछे खड़े रहो, चलेगा कोई प्रॉब्लम नहीं. कैप्टन बैठो, कैप्टन बैठो. स्वप्नील केदार क्रिकेटच्या जगतातला एक उगवता सितारा. स्वप्नील केदार. आणि या ठिकाणी आपल्याला गिरीश बघायला मिळतोय. दीपक सिताप इधर आ जाए. दीपक सिताप आपल्या सगळ्यांना सेमीफाइनल को क्वालिफाई करने के लिए लकी ड्रॉ होने जा रहा है, तो दीपक सिताप इधर आ जाए प्लीज. ये लकी ड्रॉ में जो भी निकलेगा वो डायरेक्ट क्वालिफाई करेगा सेमीफाइनल के लिए. ज्याने आपल्याला आजचं दुपारचं जेवण घातलेलं आहे ते आपले गिरीश भाऊ. सॅल्यूट आहे तुम्हाला दादा. संध्याकाळी पैसे मागायला येऊ नका फक्त. फक्त आता 3-3.5 जर छास ठेवलं असतं सर तर बरं झालं असतं. चांस नहीं रखने की वजह से सब पब्लिक नाराज है गिरीश भाई के ऊपर. या ठिकाणी क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. उमेश शितब. खूप यानंतर खूप सामने खेळवायचे प्लीज. बॅट्समन कृपया मैदानात जायचंय. बॅट्समन क्यूसी स्टार पहले दिख लो फटाफट, जल्दी जल्दी जल्दी. सब कैप्टन आ गए ना इधर.
कैप्टन चलेगा लेकिन बॉलिंग नहीं डालेगा वो, फिर वाइस कैप्टन इधर आएगा चलेगा लेकिन फिर वो बॉलिंग नहीं डालेगा, चलेगा ना। മനസ്സോയി പകന്തി അടിക്കിരു മാമനടിക്ക് മത്തര ടം ടം മനസ്സോ മനസ്സോ आणि गोलंदाजीसाठी जल्दी से जल्दी मैच चालू करो प्लीज। सतीश आणि स्ट्राईकला येतो चंदू आणि यावेळी मात्र सुंदर सडाकला चेंडू। हा आणि सतीशला माहितीये चंदूला काय पाहिजे, ते बॉल नक्कीच तो टाकणार नाही या ठिकाणी। नाही आणि मला वाटतं स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चंदू पहिला चेंडू पहिला षटकार 6 धावा। മനസ്സോയി പകന്തി അടിക്കിരു മാമനടിക്ക് മത്തര ടം ടം സിരിപ്പോയില്ല മിന്നലടിക്കിരു मला वाटतं शेवटचे 4 चेंडू सतीशच्या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत आणि पहिला चेंडू ज्या टप्प्यावरती टाकला होता ती स्लेन पकडावी लागेल। आणि खणखणीत अशी बल्लेबाजी करतोय या ठिकाणी चंदू। मॅन फ्रॉम शेंबवणे गावची हनुमान शान चंद्रकांत कडव धुवाधार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। 3 चेंडू 12 धावा। आणि यावेळी मात्र सतीश कमबॅक करतो नक्कीच। इधर फोकस करो, एक कर 4 चेंडू 12 धावा, अजून 2 चेंडू शिल्लक। चंद्रकांत समुंदर पार में तेरे के पीछे आ गई। सुंदर असं तिचे या ठिकाणी पाहायला मिळते प्रवीणाच्या माध्यमातून। आणि त्रिफळाची तू शेर तर मी 1.25 शेर टाकून देतोय सतीश गुरव, पण मला वाटतं तोपर्यंत उशीर झालाय आणि गेलाय वाल्मिकी नाना। सुंदर अशी फलंदाजी करून 5 चेंडू 12 धावा। चंद्रकांत येतोय परत। षटकातील शेवटचा चेंडू सतीश त्याच्या माध्यमातून फलंदाजी करेल तो नाना। पाहूया पॉवर प्लेचं षटक। आणि 1 धाव। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 13।
6 चेंडू 8 धावा आणि कुंतल गोलंदाजी मार्क वरती. एक राहता मीडियम पेसर गोलंदाज कुंतल. या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी कुंतलच्या माध्यमातून वन बाउन्सचा इशारा करतात अंपायर. म्हणजे तू आता परत षटकामध्ये असा बाउन्सर टाकू शकत नाहीस. आता तुला दुसरा ऑप्शन शोधावा लागेल आणि स्ट्राईक वरती आहे तो दत्ता पुनवर. आणि या ठिकाणी सुंदर असा मारलेला फटका पाहूया. डिंगणकर बॉलच्या खाली आहे आणि खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रथमेशाच्या माध्यमातून. 2 धावा 4 चेंडू आणि 6 धावा. कुंदन तयार. राइट आर्म ओव्हर द विकेट. दत्ता याला पाहूया. दत्ता भरे बाजार में रुसवा किया तूने ऐ सौदागर मेरे दिल के ये क्या सौदा. 2 प्लेयर मध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि झेल सुटतोय. तेरी खुद गर्जी सुनी 3 चेंडू 5 धावा. की कर्जी मेरे नाम सुना देखे तू तेरी 3 चेंडू 5 धावा. तेरी मर्जी तेरी मर्जी ये कैसी तेरी गेम ग्राउंड के बाहर आओ. नारायणच्या बॅट मधून निघालेला खणखणी षटकार. मैदानामध्ये कोणी जायचं नाहीये मैदानामध्ये. अजित आणि क्यूसी स्टार संघाचा कर्णधार आणि बाकीचे सगळे विनिंग कर्णधार कॅप्टन, या ठिकाणी कॅप्टन. यायचंय. कॅप्टन्स डायनामिक मॉन्स्टर का कैप्टन इधर आ जाए प्लीज. क्यूसी स्टार का सॉरी क्यूसी स्टार के कैप्टन इधर आ जाए प्लीज जल्दी. लकी ड्रॉ होने जा रहा है सेमीफाइनल के लिए. कैप्टन एक टीम का आ जाओ. कैप्टन रुपेश किधर गए.